नमस्कार. मी डॉक्टर रचना माने, सहाय्यक प्राध्यापक, मराठी विभाग, कोल्हापूर. आपण अभ्यासपत्रिका क्रमांक 10 मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी अभ्यासत आहोत. सदर अभ्यासपत्रिकेतील विभाग 1 सर्जनशील लेखन आपण अभ्यासावयास सुरुवात केली आहे. आज आपण कथेचे जे विविध प्रकार आहेत ते पाहणार आहोत. कथेचे प्रामुख्याने लघुकथा व दीर्घकथा असे 2 प्रकार पडतात. पण अनुभवाच्या अंगाने व रचनेच्या दृष्टीने जर विचार केला तर कथेचे जे वेगवेगळे प्रकार पडतात ते आपण आज पाहणार आहोत. अनुभवाच्या अंगाने पडणाऱ्या प्रकारामध्ये ऐतिहासिक कथा, पौराणिक कथा, सामाजिक कथा, ग्रामीण कथा, प्रादेशिक कथा, दलित कथा, विज्ञाननिष्ठ कथा, मनोविश्लेषणात्मक कथा, गूढ कथा, भय कथा, रहस्य कथा असे कथेचे विविध प्रकार आपणाला सांगता येतील. तर रचनेच्या दृष्टीने रूपक कथा व दृष्टांत कथा हे कथेचे प्रकार आपणाला सांगता येतील. आता कथेचे जे विविध प्रकार आहेत त्याच्यामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे लघुकथा आणि दीर्घकथा हे ढोबळमानाने 2 प्रकार पडतात. आता लघुकथा कशी असते नेमकी? तर लघुकथेत कमीत कमी पात्रे व कमीत कमी घटना प्रसंगांचा वापर केला जातो. वाचकाच्या मनावर एकच एक संस्कार अतिशय परिणामकारकपणे बिंबवला जातो. एकंदरीत लघुकथा ही एक केंद्रित असते. दुसरा महत्वाचा प्रकार आहे तो म्हणजे दीर्घकथा. दीर्घकथा ही बहुकेंद्रित असते. तिच्या विस्तार शक्यता अधिक असतात. आवाकाही अधिक व्यापक असतो. जीवन दर्शन लघुकथेच्या तुलनेने अधिक सखोल असते. दीर्घकथेच्या परिणाम शक्यताही अधिक असल्याचे आपणाला दिसून येतात. साधारणतः भावनेला महत्व असणाऱ्या दीर्घकथेचे भावना प्रधानता हे महत्वाचे वैशिष्ट्य असल्याचे दिसते. एकंदरीत दीर्घकथेच्या केंद्रस्थानी भावना असल्याचे दिसून येते. अनुभवाच्या अनुषंगाने जेव्हा आपण कथेच्या प्रकारांचा विचार करतो तेव्हा पहिला प्रकार येतो ऐतिहासिक कथा. ऐतिहासिक कथा म्हणजे कोणती कथा? तर इतिहासातील एखादा महत्वाचा प्रसंग, एखादी महत्वाची घटना, एखादी महत्वाची व्यक्ती यांच्यावर आधारलेली जी कथा असते त्याला ऐतिहासिक कथा म्हणता येईल. पुढचा प्रकार आहे पौराणिक कथा. पुराणातील एखादी महत्वाची व्यक्ती, एखादी महत्वाची घटना, एखादा महत्वाचा प्रसंग शब्द करणारी जी कथा असते त्याला पौराणिक कथा असे म्हणतात. पुढचा प्रकार आहे सामाजिक कथा. व्यक्ती जीवनाला, समाज जीवनाला प्रभावित करणाऱ्या एखाद्या महत्वाच्या अशा सामाजिक प्रश्नाला, रीतिरिवाजांना, रूढी परंपरांना व त्यांच्या व्यक्ती जीवनावर परिणामी समाज जीवनावर होणाऱ्या परिणामांना शब्दबद्ध करणारी कथा म्हणजे सामाजिक कथा होय. पुढचा प्रकार आहे ग्रामीण कथा. ग्रामीण जीवन, ग्रामीण भागातील प्रश्न, ग्रामीण समाज मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या चालीरीती, रूढी परंपरा, जत्रा, खेत्रा, श्रद्धा, अंधश्रद्धा, तिथली माणुसकी, तिथले दुःख या साऱ्याचे चित्रण करणारी कथा म्हणजे ग्रामीण कथा होय. आनंद यादव, प्रारंभ बोराडे, शंकर पाटील, रणजित देसाई यासारख्या कित्येक कथाकारांनी ग्रामीण जीवन अतिशय प्रभावीपणे, अतिशय वास्तवपणे आपल्या कथेमध्ये शब्दबद्ध केलेले आपणाला दिसून येते. पुढचा प्रकार आहे प्रादेशिक कथा. विशिष्ट अशा प्रदेशाचे, तिथल्या समाज जीवनाचे, तिथल्या प्रश्नांचे, त्या विशिष्ट प्रदेशातील समाज माणसाचे केलेले चित्रण म्हणजे प्रादेशिक कथा होय.
व्यंकटेश माडगुळकर, प्रतिमा इंगोले, उद्धव शेळके यांनी अतिशय दर्जेदार अशी प्रादेशिक कथा लिहिल्याचे आपल्याला दिसून येते. कथेचा पुढचा प्रकार आहे दलित कथा. दलित जीवन जाणीवा व्यक्त करणाऱ्या कथा म्हणजे दलित कथा होय. योगीराज वाघमारे, बाबुराव बागुल यासारख्या कथाकारांनी दलित जीवनाचे अतिशय वास्तव दर्शन आपल्या कथांमधून घडविले आहे. पुढचा प्रकार आहे विज्ञाननिष्ठ कथा. विज्ञाननिष्ठ कथा ही सत्याला महत्त्व देणारी असते. विज्ञाननिष्ठ कथेत वैज्ञानिक दृष्टिकोनाला महत्त्व असते. निरंजन घाटे, जयंत नारळीकर यांनी अतिशय उत्तम अशा विज्ञाननिष्ठ कथा लिहिल्या आणि कथेच्या एका दुर्लक्षित प्रकाराकडे वाचकांचं लक्ष वेधून घेतल्याचे आपणाला दिसून येते. पुढचा प्रकार आहे मनोविश्लेषणात्मक कथा. मानवी मनातील विकलता, विफलता, विषण्णता, विकृती या साऱ्याचे चित्रण करणाऱ्या कथांना मनोविश्लेषणात्मक कथा म्हणता येईल. गंगाधर गाडगिळांनी मनाला व्याधी जडलेल्या माणसाचे चित्रण आपल्या कथेतून केल्याचे दिसून येते. यानंतर आपण कथेचे रचनेच्या दृष्टीने पडणारे जे 2 प्रकार आहेत ते पाहू. रचनेच्या दृष्टीने पडणारा पहिला प्रकार म्हणजे रूपक कथा होय. 2 भिन्न गोष्टीतील साम्यावर रूपक कथा आधारलेल्या असतात. वि. स. खांडेकर, जी. ए. कुलकर्णी, अनंत काणेकर यांनी नितांत सुंदर अशा रूपक कथा लिहिलेल्या आपल्याला दिसून येते. वि. स. खांडेकरांची ढगाआडचे चांदणे हा कथासंग्रह रूपक कथासंग्रह असल्याचे आपल्याला दिसून येते. खूपच सुंदर व गाजलेला असा हा कथासंग्रह आहे. रचनेच्या दृष्टीने कथेचा पडणारा पुढचा प्रकार आहे दृष्टांत कथा. महानुभव पंथाचे आद्य प्रवर्तक चक्रधर स्वामी दृष्टांतांच्या माध्यमातून एखादे तत्वज्ञान आपल्या अनुयायांपर्यंत पोहोचवत असत आणि ते पोहोचवताना ते विविध दृष्टांत सांगत असत. उदाहरणार्थ हत्तीचा दृष्टांत. आंधळ्यांना हत्ती कसा दिसतो तर ते आंधळे हत्तीच्या ज्या भागाला हात लावतील, हत्तीच्या शरीराच्या ज्या भागाला हात लावतील त्या पद्धतीने त्यांना तो हत्ती भासत असतो. सदर दृष्टांतातून चक्रधर स्वामींना काय सांगायचे आहे तर जशी दृष्टी असेल तसा देव दिसतो. अशा पद्धतीने कथेचे हे वेगवेगळे प्रकार असलेले आपल्याला दिसून येतात. ऐतिहासिक कथा, पौराणिक कथा, सामाजिक, ग्रामीण, प्रादेशिक, दलित, विज्ञाननिष्ठ, मनोविश्लेषणात्मक, रूपक कथा, दृष्टांत कथा असे वेगवेगळे कथेचे प्रकार असल्याचे आपल्याला दिसून येतात. यानंतर आपण कथेचे घटक नेमके कोणते आहेत ते पाहणार आहोत. कथेचे कथानक, पात्रे, निवेदन, वातावरण, भाषाशैली, संघर्ष किंवा नाट्यमयता, लेखकाची जीवनदृष्टी हे विविध घटक असल्याचे आपल्याला दिसून येतात. या साऱ्या घटकांच्या आधारानेच लेखक आपली कथा विकसित करत असतो. कथेचा पहिला आणि अतिशय महत्वाचा घटक म्हणजे कथानक होय. लेखक आपल्या कल्पकतेतून जीवनानुभवाची गुंफण करीत असतो. कथेतील व्यक्ती, त्या व्यक्तीच्या संबंधित घडणाऱ्या घटना, त्या घटनांमुळे त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वात होणारे बदल या साऱ्यातून कथेची उभारणी होत असते. यालाच कथानक असे म्हटले जाते. कथानक हा कथेतील एक अतिशय महत्वाचा व गतिशील घटक असल्याचे आपणाला दिसून येते. कथानकामुळेच कथेला समग्रता प्राप्त होते. कथेतील पुढचा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे पात्रे. कथेतील अनुभव हा कथानकाप्रमाणे कथेतील पात्रांच्या अंगानेही मूर्त होत असतो. कथेतील पात्र हा कथेचा एक महत्वाचा घटक आहे. लेखक वास्तव जीवनामध्ये त्याच्या आजूबाजूला वावरणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यापैकी त्याला भावणारी
व कथेमध्ये चित्रित करता येईल अशी व्यक्ती निवडून तिला आपल्या कल्पनेप्रमाणे रूप देऊन कथेमध्ये चित्रित करत असतो. त्या व्यक्तीची वृत्ती, कृती, उक्ती, भावभावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवन पद्धती इत्यादीच्या चित्रणातून त्या व्यक्तीचे एक शब्दरूप, त्या व्यक्तीची एक शब्दरूप प्रतिमा तो तयार करत असतो. या प्रतिमेलाच कथेतील पात्र असे म्हटले जाते. ही प्रतिमा कल्पनात्मक असली तरी, शब्दरूपाने वाचकांच्या समोर वावरत असली तरी वास्तवातील व्यक्तीप्रमाणे तिचे जीवन असते. लेखक त्या पात्राला कथार्थामध्ये असं काही गुंफत असतो, कथानकामध्ये असं काही गुंतवत असतो की कथेचा एक घटक आणि वास्तवातील मानवी भावविश्वाशी संबंध अशी दुहेरी भूमिका त्याला पार पाडावी लागते. एखाद्या पात्राचे संपूर्ण जीवन चित्रण कथेत होऊ शकत नाही. त्यामुळे पात्र चित्रणाला कथेमध्ये स्वाभाविकच मर्यादा असल्याचे आपणाला दिसून येते. मर्यादा जरी असल्या तरी पात्रचित्रण हा कथेतील एक अतिशय महत्वाचा घटक असल्याचे आपणाला दिसून येतो. कथेचा पुढचा महत्वाचा घटक आहे निवेदन. गतिमान निवेदन कथानकाला प्रवाहित ठेवते. कथेचा पुढचा घटक आहे वातावरण. कथेतील घटना, प्रसंग, भावभावनांना उठाव देणारे वातावरण कथेला एक मोल प्राप्त करून देत असते. सामाजिक, भौगोलिक, राजकीय, सांस्कृतिक इत्यादींनी युक्त असे वातावरण आशयाला एक परिमाण प्राप्त करून देत असते. वातावरणाचा परिणाम म्हणून कथानकाशी एकरूप होता येते. वातावरणाचा पट जितका सघन तितकी ती कथा वाचकांच्या मनात घर करून राहते. ती कथा सकस ठरते. कथेचा पुढचा घटक आहे भाषाशैली. कथेला लिखित रूप प्राप्त होते ते भाषेच्या माध्यमातून. भाषेच्या मदतीनेच कथानक साकार होत असते. कथेची भाषा ही कल्पित विश्वाची भाषा असते. पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार, वातावरणानुसार, आशयानुसार कथाकार भाषेची योजना करत असतो. कथाकाराचा दृष्टिकोन, अनुभव घेण्याची पद्धत यानुसार कथेचे भाषारूप व शैली विशेष ठरत असतात. प्रमाण भाषा व बोलीभाषा या दोन्हींची सांगड कथाकार कथेत घालत असतो. काही वेळेला पूर्णपणे बोलीभाषेत ही मांडणी केली जाते. कथा प्रकारानुसार भाषा शैली निवडली जाते. उदाहरणार्थ ग्रामीण, शहरी, प्रादेशिक इत्यादी. एकंदरीत भाषा शैली कथेला एक उंची प्राप्त करून देत असते. कथेचा पुढचा घटक आहे संघर्ष किंवा नाट्यमयता. कथाकार वेगवेगळ्या संघर्षाच्या माध्यमातून कथेत नाट्यमयता निर्माण करत असतो. उदाहरणार्थ चांगल्या वाईटाचा संघर्ष, दोन भिन्न विचार प्रवृत्तींचा संघर्ष, दोन भिन्न आर्थिक स्तरांचा संघर्ष. या संघर्षातून कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचते. परिणामी कथेचा शेवट किंवा घटनांचा उत्कर्ष बिंदू नाट्यपूर्णरित्या साधता येतो. पात्रे, वातावरण यांच्या माध्यमातून कथेत नाट्यमयता आणता येते. रसहीन, नीरस कथा कंटाळवाणी बनते. तर संघर्ष किंवा नाट्यमयतेमुळे वाचकांची उत्कंठा वाढते. परिणामी संघर्ष किंवा नाट्यमयता कथेमध्ये अतिशय महत्वाचे असल्याचे आपल्याला दिसून येते. कथेचा शेवटचा आणि महत्वाचा घटक आहे तो म्हणजे लेखकाची जीवनदृष्टी. जीवनाकडे पाहण्याची दृष्टी कशी आहे यावर कथा आकाराला येत असते. लेखकाची जीवनानुभवातील व्यापकता, सखोलता व जीवन जाणीवांची प्रगल्भता या साऱ्यातून लेखकाची जीवनदृष्टी आकाराला येते. परिणामी तद्रूपच त्याची लेखणी शब्दरूप धारण करते. अनुभवांना कवेत घेण्याची क्षमता व वैविध्यपूर्ण विषयांना गवसणी घालण्याची ताकद लेखकाचे वेगळेपण अधोरेखित करत असते आणि हे वेगळेपण त्याच्या जीवनदृष्टीवर अवलंबून असते. म्हणूनच लेखकाची जीवनदृष्टी हा एक कथेचा महत्वाचा घटक आहे. अशा